देन नेक्स्ट पार्ट इज द क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स. म्हणजे ह्या धड्यातील सगळ्यात महत्वाचा दुसरा भाग जो आहे तो म्हणजे सूक्ष्मजीवांचं वर्गीकरण. आता ह्यामध्ये सूक्ष्मजीवांचं वर्गीकरण करत असताना सुद्धा कसं क्लासिफिकेशन बघा केले. अमंग द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर लार्जेस्ट इन नंबर. म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम किंवा सजीव सृष्टीचा जर आपण विचार केला तर त्यामध्ये प्लांट्स आहेत, अॅनिमल्स आहेत, परंतु त्याच पद्धतीने मोठ्या प्रमाणात सूक्ष्मजीव सुद्धा आहेत. लार्जेस्ट नंबर म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझम सुद्धा मोठ्या संख्येने आहेत. हेच दे आर क्लासिफाईड ॲज फॉलोज. त्याचं क्लासिफिकेशन कसं केलंय तर मायक्रो ऑर्गॅनिझम त्यामध्ये सगळ्यात सुरुवातीला परत तुम्हाला प्रोकॅरियोट्स आणि युकॅरियोट्स असे दोन टप्पे दिसतील. तर प्रोकॅरियोट म्हणजे आपल्याला माहिती आहे अधिकेंद्रिकी आणि युकॅरियोट्स म्हणजे दृश्यकेंद्रिकी. तर प्रोकॅरियोट्स मध्ये पहिला जो मायक्रो ऑर्गॅनिझमचा टाईप आहे तो म्हणजे बॅक्टेरिया, ज्याला आपण जीवाणू म्हणतो. त्यानंतर युकॅरियोट्स मध्ये परत 3 प्रकार आहेत. एक म्हणजे प्रोटोझोआ, दुसरा आहे फंगाय आणि तिसरा आहे अल्गी. प्रोटोझोआ म्हणजे काय, आदिजीव. फंगाय म्हणजे कवक आणि अल्गी म्हणजे शैवाल. आता इथे उजव्या बाजूला तुम्हाला हा चार्ट दिलेला आहे पुस्तकामध्ये, परंतु पुस्तकात एक चूक झालेली आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला इथं प्रोटिस्टा दिसते, परंतु इथं काय पाहिजे प्रोटोझोआ. म्हणजे तुम्हाला कॅरेक्टरिस्टिक्स बघताना तिथं तुम्हाला प्रोटोझोआ दिसेल, परंतु इथं मात्र प्रोटिस्ट झाले, त्यामुळे ती दुरुस्ती करून घ्यायचे. तर युकॅरियोट्स मधले 3 जे प्रकार आहेत ते म्हणजे प्रोटोझोआ, फंगाय आणि अल्गी. आता इथं उजव्या बाजूला तुम्हाला साईज मुद्दाम इथं मेन्शन केलेलं आहे विथ रेफरन्स टू साईज ऑफ मायक्रोब्स. रिमेंबर म्हणजे सूक्ष्मजीव हे अतिशय लहान असतात, म्हणजे त्यातले काही सूक्ष्मजीव आपल्याला म्हणजे दिसतच नाहीत डोळ्याला. ते त्यासाठी मायक्रोस्कोप असतात किंवा इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप असतात. तर त्याची साईज किती असते बा, 1 मीटर इज इक्वल टू 10⁶ मायक्रोमीटर असं म्हणले, कारण त्याच्या सगळ्या साईज ह्या तुम्हाला मायक्रोमीटर मध्ये दिसतील. हे बघा चिन्ह आहे तर मायक्रोमीटर. मायक्रोमीटर म्हणजे किती सांगा मग, 1 मीटर म्हणजे किती मायक्रोमीटर, तर 10⁻⁴ मायक्रोमीटर आहे. आणि तसंच नॅनोमीटर मध्ये सुद्धा काही साईज आहेत. तर 1 मीटर इज इक्वल टू 10⁹ नॅनोमीटर. म्हणजे एखादा मायक्रो ऑर्गॅनिझमची साईज ही 1 नॅनोमीटर असेल म्हणजे ती किती 10⁻⁹ मीटर, म्हणजे एका मीटरचा 10वा घात, एका मीटरचा 10वा किंवा 10⁹ इतका तो लहान असणार आहे, त्याचा 9वा भाग म्हणता येईल आपल्याला. म्हणून हे साईज तुम्हाला लक्षात यावं म्हणून इथे दिलेले आहे स्पेसिफिकेशन. तर ह्याच्यामध्ये जसं आता सांगितल्यासारखं मायक्रो ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन पहिल्यांदा प्रोकॅरियोट्स की ज्यामध्ये बॅक्टेरिया प्रकार मोडतो, आणि युकॅरियोट्स मध्ये प्रोटोझोआ, फंगाय आणि अल्गी. तर आपण एकेकाचे कॅरेक्टरिस्टिक्स परत बघूया. तर ह्यामध्ये पहिल्यांदा बघा तुम्हाला बॅक्टेरिया की ज्याची साईज ही महत्वाची आहे. तर साईज बॅक्टेरिया जीवाणू जे असतात त्याची साईज जनरली किती असते, 1 मायक्रोमीटर टू 10 मायक्रोमीटर या साईज मध्ये ते आढळतात. इथं तुम्हाला उजव्या चित्रात काही बॅक्टेरिया दिलेले आहेत, परंतु ते शेप्स ओळखण्यासाठी तुम्हाला दिलेले आहेत. शेप वेगवेगळे आहेत बघा. हा कोकस आहे, त्यानंतर कोको बॅकेलिस आहे, त्यानंतर बॅकेलिस आहे, फिब्रिओ आहे आणि स्पिरिलियम म्हणजे सर्पिल आकार आहेत, काही दंड आकार आहेत, काही गोलाकार आहेत. आता कॅरेक्टरिस्टिक्स काय ते आपण बघूया. पहिली कॅरेक्टरिस्टिक्स काय दिसते तुम्हाला, युनिसेल्युलर आहे म्हणजे एक पेशी आहे, इंडिपेंडेंट स्वतंत्र असतात. पॅरासिटिक ऑर्गॅनिझम्स हे जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत ते एक पेशी आहेत आणि स्वतंत्र म्हणून जगतात. समटाइम्स मेनी बॅक्टेरिया टुगेदर फॉर्म कॉलनीज. काही वेळेस काही अनेक बॅक्टेरिया एकत्र येऊन वसाहतीमध्ये सुद्धा राहतात. टुगेदर फॉर्म कॉलनीज, जसं आपण आपल्या कॉलनी असतात राहण्याच्या लोकांच्या, त्या पद्धतीने त्या वसाहतीमध्ये सुद्धा राहतात. त्यानंतर नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक जे आहे, बॅक्टेरियल सेल इज अ प्रोकॅरियोटिक. म्हणजे काय, अधिक केंद्रिकीय आहेत ते. विथ सेल वॉल बट डिस्टिंक्ट न्यूक्लियस ऑर सेल ऑर्गेनलीज आर ऍबसेंट. म्हणजे प्रोकॅरियोट मध्ये सेल वॉल नसतं, परंतु इथं सेल वॉल आहे, परंतु डिस्टिंक्ट न्यूक्लियस किंवा सेल ऑर्गेनलीज इतर नसतात, ते ऍबसेंट असतात. बॅक्टेरियल सेल इज प्रोकॅरियोटिक विथ सेल वॉल बट डिस्टिंक्ट न्यूक्लियस ऑर सेल ऑर्गेनलीज आर ऍबसेंट. थर्ड कॅरेक्टरिस्टिक्स आहे, दे रिप्रोड्यूस बाय सिंपल बायनरी फ्युजन. म्हणजे त्यांच्यामध्ये प्रजनन किंवा त्या एका बॅक्टेरियाचं परत दुसऱ्या बॅक्टेरिया किंवा रिप्रोडक्शन किंवा प्रजनन कसं होतं, तर सिंपल बायनरी फ्युजन म्हणजे द्विखंडी भवन प्रक्रियेने त्याच्यामध्ये प्रजनन होतं. त्यानंतर पुढे चौथा, इन फेवरेबल कंडिशन म्हणजे अनुकूल परिस्थिती जर असेल तर बॅक्टेरिया ग्रो फायग्रसली. प्रचंड प्रमाणात ह्या जीवाणूंची वाढ होते. जवळजवळ 20 मिनिटांमध्ये जे काही संख्या असेल बॅक्टेरियाची त्याची डबल संख्या त्यामध्ये होते. हे आपण बॅक्टेरियाचे कॅरेक्टरिस्टिक्स बघितले. नेक्स्ट दुसरा जो काय प्रकार आहे युकॅरियोटिक मध्ये आपण बघितला होता तो म्हणजे प्रोटोझोआ. हा मायक्रो ऑर्गॅनिझमचा युकॅरियोटिकचा प्रकार आहे, ज्याला आपण आदिजीव म्हणतो. ह्याची सुद्धा साईज दिलेली आहे इथे अप्रॉक्सिमेटली 200 मायक्रोमीटर. प्रत्येक वेळा तुम्हाला साईज ही मायक्रोमीटर मध्ये दिसते. मायक्रोमीटर म्हणजे 1 मीटर इज इक्वल टू 10⁶ मायक्रोमीटर, बरोबर. मग आता ह्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स आपण बघूया. प्रोटोझोआन्स आर फाउंड इन सॉइल, मातीमध्ये असतात, फ्रेश वॉटर गोड्या पाण्यामध्ये, त्याच पद्धतीनं सी वॉटर म्हणजे समुद्रामध्ये सुद्धा आढळतात.
सम आर फाउंड इन द बॉडी ऑफ अदर ऑर्गॅनिझम्स अँड आर पॅन्थोजेनिक. म्हणजेच काय, सजीवाच्या शरीरामध्ये सुद्धा काही बॅक्टेरिया आढळतात जंतूच्या स्वरूपात. त्यानंतर दीज आर युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स विथ युकॅरियोटिक सेल. एक पेशी असतात आणि दृश्य केंद्रकी पेशी त्यामध्ये असते. त्यानंतर दीज आर ग्रेट व्हेरिएशन इन सेल स्ट्रक्चर, ऑर्गन्स ऑफ लोकोमोशन अँड मोड्स ऑफ न्यूट्रिशन अमंग प्रोटोझोआन्स. म्हणजे काही आदिजीवांमध्ये त्याच्या शरीर रचनेमध्ये त्याच पद्धतीने त्यांच्या हालचालीचे जे अवयव आहेत, ऑर्गन्स ऑफ लोकोमोशन आणि त्यांच्या पोषण पद्धतीमध्ये बराच बदल किंवा विविधता दिसून येते. देर इज अ ग्रेट व्हेरिएशन इन सेल स्ट्रक्चर, ऑर्गन्स ऑफ लोकोमोशन अँड मोड्स ऑफ न्यूट्रिशन अमंग प्रोटोझोआन्स. त्यानंतर फोर्थ कॅरेक्टरिस्टिक्स काय बा, दीज ऑर्गॅनिझम्स रिप्रोड्यूस बाय सिंपल सेल डिव्हिजन. म्हणजे साधी आपली पेशी विभाजनाची जी पद्धत असते, एका सेल पासून 2, 2 चे 4 असे, त्या सेल डिव्हिजन प्रोसेसनं त्याच्यामध्ये प्रजनन होतं. त्यानंतर एक्झाम्पल्स दिलेले बा, अमिबा, पॅरामिशियम असेल की जे फ्री लिव्हिंग स्वतंत्र असतात आणि गढूळ पाण्यामध्ये असतात. त्यानंतर अँटीअमिबा हिस्टोलिटिका कॉजेस अँबॅसिस, त्याला अमांश म्हणतात. त्यानंतर प्लाझ्मोडियम फॉएक्स कॉजेस मलेरिया, की ज्याच्यामुळे मलेरिया होऊ शकतो. आणि युक्लिना हे सुद्धा एक एक्झाम्पल आहे की जे ऑटोट्रॉफिक आहे. तर तुम्हाला काही इमेजेस दिलेले आहेत. पॅरामिशियमचा असेल, त्याच पद्धतीनं अँटीअमिबा असेल, त्यानंतर प्लाझ्मोडियम आहे, त्यानंतर युग्लिना आहे. हे तुम्हाला एक्झाम्पल्स काही सांगितले आहेत. तर हा झाला सेकंड मायक्रो ऑर्गॅनिझमचा प्रकार, तो म्हणजे प्रोटोझोआ, की जो युकॅरियोटिक मध्ये मोडतो. नंतर त्यातला दुसरा प्रकार कुठला आहे, फंगाय, की ज्याची साईज अप्रॉक्सिमेटली 10 मायक्रोमीटर टू 100 मायक्रोमीटर असते. तर ह्याचे कॅरेक्टरिस्टिक्स आपण बघूया. दीज आर फाउंड ऑन डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर. कवक मागे सुद्धा आपण बघितलेला आहे, किंगडम फंगाईच बघितलाय, की तो डिकेइंग ऑर्गॅनिक म्हणजे कुजलेल्या पदार्थांच्या वरती असतो, किंवा डेड बॉडीज ऑफ प्लांट्स अँड अॅनिमल्स, म्हणजे मेलेले जे वनस्पती किंवा प्राणी असतात त्याच्यावरती तो जगत असतो. दीज आर युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स, ते सुद्धा दृश्य केंद्रकी सजीव असतात. सम आर युनिसेल्युलर अँड अदर्स आर फिजिबल विथ नेकेड आईज. म्हणजे काही एक पेशी असतात आणि त्यातले काही हे उघड्या डोळ्यांसोबत दिसतात आपल्याला. सॅप्रोट्रॉफिक म्हणजे मृतोपजीवी असतात. ऍब्झॉर्ब देअर फूड फ्रॉम डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर, म्हणजे मृतोपजीवी मेलेल्या वनस्पती किंवा प्राणी यांच्यापासून ते अन्न मिळवतात आणि काही वेळेस कुजलेल्या पदार्थांच्या पासून ते अन्न मिळवत असतात. त्यानंतर चौथा आहे, दे रिप्रोड्यूस सेक्शुअली अँड असेक्शुअली बाय सेल डिव्हिजन ऑर बाय बडिंग प्रोसेस. म्हणजे त्यांच्यातलं प्रजनन हे लैंगिक पद्धतीने आणि अलैंगिक या दोन्ही पद्धतीने होतं. आणि कुठल्या प्रोसेस असतात, सेल डिव्हिजन असतात किंवा बडिंग प्रोसेस, या पद्धतीने त्यांच्यामध्ये प्रजनन होतं. नंतर त्याचे एक्झाम्पल्स दिलेले आहेत, बेकर्स ईस्ट किंवा कॅन्डिडा असेल किंवा मशरूम असेल. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला कॅन्डिडाचं एक्झाम्पल दिले. कॅन्डिडा किंवा ही जी बुरशीचा प्रकार आहे, किंवा आपल्या घशामध्ये सुद्धा बऱ्याच वेळा घसा खवखवतो त्यावेळेला, किंवा त्वचेचे जे काही वेगवेगळे आजार असतात ते फंगसमुळे होत असतात. त्याच्यासाठी हे कॅन्डिडा तुम्हाला ते लक्षात येईल. आणि तुम्ही त्यासाठी वापरल्या जाणारी जी काही ट्यूब तुम्हाला मिळते बाजारात मेडिकलमध्ये, ते त्याच्या नावावर असते बा, म्हणजे कॅन्डिडा लक्षात येईल तुम्हाला. नंतर पुढे मशरूम सुद्धा तुम्हाला इथे दाखवलेल्या चित्रामध्ये, की त्याचे एक्झाम्पल्स आहेत फंगाईचे, त्या मायक्रो ऑर्गॅनिझम. नंतर पुढचा जो प्रकार आहे तो म्हणजे अल्गी, म्हणजे ज्याला शैवाल म्हणतो आपण. तर त्याची साईज किती आहे बा, 10 मायक्रोमीटर टू 100 मायक्रोमीटर इतकी त्याची साईज आहे. त्या साईज मध्ये ते मोडतात. त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स, दे आर ऍक्वेटिक, म्हणजे ते जलीय आहे, पाण्यामध्ये असतं. म्हणजे घाण पाणी असेल किंवा गढूळ गटारीचं पाणी असेल तर तुम्हाला तिथे शैवाल दिसेल ओल्या ठिकाणी पाऊस पडल्यानंतर वगैरे. दे आर ऍक्वेटिक. युकॅरियोटिक, युनिसेल्युलर, ऑटोट्रॉफिक ऑर्गॅनिझम्स, म्हणजे काय, आदिकेंद्रिक असतात, एक पेशी असतात आणि स्वयंपोषी असतात. त्यानंतर फोटोसिंथेसिस कॅरीड आउट विथ द हेल्प ऑफ क्लोरोप्लास्ट, म्हणजे हे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात ऑटोट्रॉफिक म्हणल्यामुळं. आणि प्रकाश संश्लेषण क्रियेद्वारे अन्न तयार करत असताना त्याच्यामधला कशाचा उपयोग होतो, क्लोरोप्लास्ट, ज्याला हरितद्रवक म्हणतो आपण, की जे सेलमध्ये प्रेझेंट आहे त्याचा उपयोग ते करतात. त्याचे एक्झाम्पल दिलेले आहेत, क्लोरेला आणि कॅलमायडोमन्स. हे दोन एक्झाम्पल्स आहेत त्याचे अल्गीचे. व्हेरी फ्यू स्पेसिस ऑफ अल्गी आर युनिसेल्युलर, काही त्यातले जे काही प्रजाती आहेत त्या युनिसेल्युलर आहेत. मोस्ट ऑफ देम आर मल्टीसेल्युलर अँड फिजिबल विथ नेकेड आईज. म्हणजे ह्या अल्गीमध्ये बरेचसे जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत ते मल्टीसेल्युलर, फार कमी एक पेशी आहेत, म्हणजे युनिसेल्युलर आहेत, आणि बऱ्याच वेळा डोळ्याने सुद्धा ते आपण बघू शकतो. तर ह्याचे सुद्धा इथे एक्झाम्पल तुम्हाला दिलेलं आहे, क्लोरेला असेल, त्यानंतर कॅलमायडोमोनस हे एक्झाम्पल्स आहेत त्याचे. तर सगळ्यात शेवटी जो प्रकार आहे तो म्हणजे व्हायरसेस आहेत, की ज्याची साईज 10 नॅनोमीटर टू 100 नॅनोमीटर, म्हणजे मायक्रोमीटर पेक्षा सुद्धा कमी आहे बघा, म्हणजे 10⁹ मीटर इतकी त्याची साईज लहान आहे. तर ह्या व्हायरसेस मध्ये आता बरेचसे व्हायरसेस तुम्हाला माहित असतील.
आणि सगळ्यात महत्वाचा, आता आपण या परिस्थितीमध्ये ज्या सगळ्यात मोठ्या जागतिक आरोग्य समस्येला आपण सामोरं जात आहेत, तो डिसीज जो आहे ज्यानं सगळ्या जगाला भेडसावले, तो सुद्धा एक प्रकारचा व्हायरस आहे. तर तो व्हायरस सगळ्यांना माहिती आहे. तो व्हायरस कुठला आहे तुम्ही सांगू शकता? कुठला सांगा? कोरोना आहे. ते आपण नंतर बघणार आहोत. परंतु व्हायरसची माहिती घेत असताना पहिल्यांदा बघा, जनरली व्हायरसेस आर नॉट कन्सिडर्ड ॲज अ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. म्हणजे ते जिवंत असतात असं नाहीये. ते लिव्हिंग ऑर्गॅनिझम किंवा सजीव म्हणता येत नाही त्यांना. और दे आर सेड टू बी ऑर्गॅनिझम्स ऍट द एज ऑफ लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग. म्हणजे सजीव सुद्धा नाही किंवा निर्जीव सुद्धा नाही, ह्या दोन्हींच्या सीमेरेषेवर असल्यासारखं आहेत ते. दे आर स्टडीड अंडर मायक्रोबायोलॉजी. म्हणजे त्याचा अभ्यास कशामध्ये केला जातो? सूक्ष्मजीवशास्त्रामध्ये केला जातो, मायक्रोबायोलॉजीमध्ये. नंतर तुम्ही भविष्यात ज्यावेळी बायोलॉजी स्पेशलायझेशन घेऊन त्याच्यामध्ये मायक्रोबायोलॉजी जर निवडू शकता, तर त्यामध्ये मायक्रोबायोलॉजी म्हणजे स्वतंत्र एक शाखा आहे विज्ञानाची, सूक्ष्मजीवशास्त्र म्हणून. तर त्यात अभ्यासाचा केला जातो व्हायरसेसचा. व्हायरसेस आर एक्स्ट्रीमली मायन्यूट, अतिशय लहान असतात, ज्याची साईज तुम्हाला आता सांगितली वरती 10 नॅनोमीटर टू 100 नॅनोमीटर असतात. परंतु जर कम्पॅरिझन करायचं असेल बॅक्टेरियाच्या तुलनेत, तर 10 to 100 टाइम्स स्मॉलर, 10 ते 100 पटीनं लहान असतात बॅक्टेरियाशी तुलना केली तर. अँड कॅन बी सीन ओनली विथ इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. म्हणजे इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपचा उपयोग करून, साध्या मायक्रोस्कोपनं ते आपल्याला दिसणार नाही, तर इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपचा उपयोग करून आपण ते बघू शकतो. दे आर फाउंड इन द फॉर्म ऑफ इंडिपेंडेंट पार्टिकल्स, स्वतंत्र कणांच्या स्वरूपात ते असतात. व्हायरस इज अ लॉंग मॉलिक्युल ऑफ डीएनए म्हणजे डिऑक्झिरायबोन्युक्लिक ऍसिड, आणि आरएनए म्हणजे रायबोन्युक्लिक ऍसिड. त्याचा लांब अशा रेणूमध्ये बनलेले असतात, कवर्ड बाय प्रोटीन कोट, प्रथिनांचं त्याच्यावरती आवरण असतं. नंतर व्हायरसेस सर्वाइव्ह ओनली इन लिव्हिंग प्लांट ऑर अॅनिमल सेल्स अँड प्रोड्यूस देअर ओन प्रोटीन्स. म्हणजे जिवंत असणाऱ्या वनस्पती किंवा प्राणींच्या पेशीमध्येच ते जगतात आणि त्याचं स्वतःचं प्रथिन तयार करतात विथ द हेल्प ऑफ होस्ट सेल, त्याच्यामध्ये असणाऱ्या यजमान पेशींचा उपयोगानं. अँड क्रिएट देअर न्युमेरस रिप्लिका, आणि असंख्य त्याच्या प्रतिकृती तयार करतात. आणि नंतर परत काय करतात? देन दे डिस्ट्रॉय द होस्ट सेल, आपल्या शरीरातल्या यजमान पेशी किंवा होस्ट सेल असतात त्यांना मारून टाकतात. अँड बिकम फ्री. दीज फ्री व्हायरसेस अगेन इन्फेक्ट न्यू सेल्स, म्हणजे नवीन पेशींना परत ते इन्फेक्ट करतात. व्हायरसेस कॉज मेनी डिसीजेस टू प्लांट्स अँड अॅनिमल्स. बऱ्याच वनस्पती आणि प्राण्यांच्या मध्ये ते रोग पसरवतात व्हायरसेस. तर जसं मगाशी मी सांगितलं, हे चित्र आता तुम्हाला सगळ्यांना परिचयाचं झालेलं आहे की हा एक प्रकारचा व्हायरस आहे. कोणता आहे? कोरोना व्हायरस आहे. त्यानंतर इथं तुम्हाला दिसतंय पुढं कॉलरा, म्हणजे कॉलराचा जो काय आपल्याला आजार होतो त्यावेळेस तो जो काय व्हायरस असतो तो कॉलराचा व्हायरस तुम्हाला दिसतोय. आणि इथं बरेचसे वेगवेगळे, त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आपल्याला माहित असलेलं HIV असेल, त्यानंतर हेपॅटायटिस असेल, इबोला व्हायरस आहे, ऍडव्हायरस आहे, इन्फ्लुएन्झाचा आहे, तापाचा आहे, रेबीज व्हायरस आहे, बॅक्टेरियोफेज आहे. असे वेगवेगळे प्रकार तुम्हाला इथं व्हायरसचे दिलेले आहेत. तर अशा पद्धतीनं आपण या धड्यातला जो सेकंड पार्ट होता महत्वाचा, क्लासिफिकेशन ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स, हा इथं आपण बघितलेला आहे. थँक्यू.